विद्यार्थी मित्रो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघामार्फत रामानुजन गणित परीक्षा ही अत्यंत महत्त्वाची परीक्षा घेतली जाते. या ठिकाणी या परीक्षेला अतिशय चांगल्या पद्धतीचा विद्यार्थ्यांचा जिल्हाभर प्रतिसाद मिळालेला आहे. ही परीक्षा 24 नोव्हेंबरला होणार होती, परंतु काही अपरिहार्य कारणामुळे ती 1 डिसेंबर रोजी होणार आहे. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. शाळांना तसे कळविण्यात आलेले आहे. या ठिकाणी प्रश्न पहिला अचूक पर्याय निवडा, त्याचं वर्णाक्षर लिहा. या ठिकाणी 9 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. आता पुढचा प्रश्न आहे, ज्याचे उत्तर 27/5 नाही असा पर्याय निवडा. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर्म गेटिंग नॉट आन्सर 27/5. या ठिकाणी 3×5 15, 27×3 = 81, 27/5 उत्तर मिळते. इथंही हा पर्याय नाही. 5×5 25, 27×5 35 असे 27/5 मिळते. या ठिकाणी सुद्धा 7×5 35, 7×2 14, उरले 4, 7×7 49, 27/5. इथं मात्र 27/5 उत्तर मिळत नाही. त्यामुळं अचूक पर्याय या ठिकाणी डी आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे, 15 उत्तर येण्यासाठी 20/5ला कोणत्या संख्येने गुणावे लागेल? टू गेटिंग आन्सर 15 विच नंबर इज मल्टिप्लाइड टू 20/5. या ठिकाणी 20/5ला जर 15/4ने गुणले तर 5×1 5, 3×1 15, इथं 3 आले. 4×1 4×5 20, 5×3 15. म्हणून अचूक पर्याय ए. अचूक पर्याय ए. ओके. 15/4ला तुम्ही 20/5 गुणा, उत्तर 15 यापैकी बी सी डी या कोणत्याही पर्यायाला 20/15 उत्तर येण्यासाठी 20/5ला या बी सी डी पैकी कोणत्याही पर्यायाने गुणलं तर उत्तर 15 येत नाही. अचूक पर्याय ए. ओके. त्यानंतर 12वा आहे, 8/5 व 0 या संख्यामधील लहान मोठे फणाट ठरवण्यासाठी खालीलपैकी कोणते चिन्ह वापराल? टू कम्पेअर 8/7 अँड 0 विच फॉलोइंग साइन इज यूज्ड. 0 लहान आहे, 8/7 मोठी आहे, त्यामुळं बी हे चिन्ह वापरावे लागेल. अचूक पर्याय बी. त्यानंतर यल गुणिले यम भागिले सी, इथं भागिले फी बरोबर टिंब. यल गुणिले यम भागिले सी, इथं भागिले 5 आहे. या ठिकाणी यलची किंमत 50 आहे, यमची किंमत 1000 आहे, भागिले सीची किंमत 100 आहे आणि व्ही म्हणजे 5 आहे. इथं मांडणी करण्यात आलेली आहे. 50 गुणिले 100 1000 भागिले 100 आणि हे भागिले 5, या 2 शून्य गेल्या म्हणजे 50 गुणिले 10 त्याला भागिले 5 आहे. 5×1 5 2 10, 50 दोन्ही 100 आणि 100 म्हणजे त्या ठिकाणी सी. त्यामुळे अचूक पर्याय सी. ओके. 9 आंब्यांची किंमत ₹396 आहे, तर 4.3/4 डझन आंब्यांची किंमत किती रुपये? कॉस्ट ऑफ 9 mangoes is Rs 396. Then find the cost of 3/4 डझन mangoes. या ठिकाणी 9 आंब्यांना 396 रुपये बसतात, तर 4.3/4 डझन म्हणजे 4×4 = 16 19/4 डझन. 1 डझन म्हणजे 12 आंबे, म्हणून 19/4ला 12 गुणले, 4×1 4, 4×3 12, 19×3 57 आंबे, म्हणून 9 आंब्यांना 396 रुपये, तर 57 आंब्यांना 100 रुपये मानले. तर 396 गुणिले 57 आणि हे भागिले 9. ओके. 9 396ला 396 मधल्या पदांचा गुणाकार 396 गुणिले 57 भागिले 9, मग 100ची किंमत मिळणार. 9×4 36, 39 मध्ये 36 गेले, 3 उरले पुढे 36, 19×4 36. त्यामुळे 44 गुणिले 57चा गुणाकार 2508 येतोय. त्यामुळं तेवढ्या डझन आंब्यांना आपल्याला 2508 रुपये
अचूक पर्याय ए आहे. ओके. त्यानंतर या ठिकाणी 1 2 3 4 5 6 सोबतच्या आकृतीतील चौकोनाची संख्या किती? हाऊ मेनी क्वाड्रिलॅटरल्स इज इन फिगर? 1 2 3 4 5 6. या ठिकाणी हे 6 चौरस आहेत. 1 2 3 4 5 6 या 6 अंकांची बेरीज करायची. म्हणजे 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 आणि 5 11 आणि 4 15 आणि 3 18 आणि 2 20 आणि 1 21. ओके. म्हणजे हे 21 चौरस आहेत. या ठिकाणी अचूक पर्याय आपला आहे तो सी. ओके, सी. त्यानंतर वर्गमुळात 60 + वर्गमुळात 11 + वर्गमुळात 19 + वर्गमुळात 19 आणि 7 बरोबर प्रश्नचिन्ह. या ठिकाणी पहा पलीकडून येऊया आपण. 19 आणि 7 36. 36चं वर्गमूळ 6. 6 आणि 19 25. 25चं वर्गमूळ 5. 5 आणि 11 16. 16चं वर्गमूळ 4. 4 आणि 60 64. 64चं वर्गमूळ 8. अचूक पर्याय या ठिकाणी 8 आहे. पहा अचूक पर्याय बी. ओके. पुढचा आहे 6चा चौथा घात गुणिले 8चा वर्ग गुणिले 27 वर्ग छेद 2 चा 6 गुणिले 3चा 6 गुणिले 2चा चौथा गुणिले 3चा तिसरा बरोबर वाय. तर वायची किंमत किती? या ठिकाणी हे उदाहरण लिहिलं आहे. 6 म्हणजे इथं 2 3 2 3 असे पाया आहेत. त्यामुळं 6 म्हणजे 2 गुणिले 3 त्याचा चौथा म्हणजे 2चा पण चौथा गुणिले 3चा पण चौथा. ओके. या ठिकाणी 8 म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 3 वेळा म्हणजे 2चा दुसरा गुणिले 2चा दुसरा गुणिले 2चा दुसरा गुणिले इथं 3चा घन म्हणजे 27. बरोबर. 3चा घन असं हो ऱ्या. 8 म्हणजे 2चा घन आणि त्याचा दुसरा घात आहे म्हणजे घाताचा घात घाताचा होणार 2चा 6. एकूण एक 2 2 4 9 6 गुणिले 3चा घन म्हणजे 27. 3चा घन आणि त्याचा वर्ग म्हणजे 3चा 3 2 6 3चा 6 घात आणि खाली या ठिकाणी 2चा 6 गुणिले 3चा 6 गुणिले 2चा चौथा गुणिले 3चा तिसरा. वरती 2 किती वेळा झाले? 6 4 10 वेळा झाले. 2चा 10वा आणि 3 किती वेळा झाले? 6 4 10 3चा 10वा. खाली 2 किती वेळा झाले? 6 4 10 2चा 10वा. 3 किती वेळा झाले? 6 3 9. त्यामुळे 2च्या 10व्या घाताला 2चा 10वा घात गेलेले आहेत निघून. ओके. आणि 2चा 10वा 3 10 वेळा आणि 3 9 वेळा गेल्यानंतर फक्त 3 राहतात वरती. ओके. त्यामुळं या ठिकाणी अचूक पर्याय बी 3 आहे म्हणजे बी. ओके. त्यानंतर 4 7 10 13 या क्रमिकेत 12वे पद कोणते? पहा 4 आणि 3 7 आणि 3 10 आणि 3 13 आणि 3 16 आणि 3 19 आणि 3 22 आणि 3 25 आणि 3 28 आणि 3 31 3 34 आणि 3 37 आणि 3 40. दहा 10,000 गुणिले 7 गुणिले 5 भागिले 100. 1 2 1 2 शून्य गेल्या. 7 5 35 35 एके 35 आणि या 2 शून्य 3500. अचूक पर्याय बी बी. ओके. सोबतच्या आकृती दिलेल्या माहितीवरून त्रिकोणाचा प्रकार ठरवा. या ठिकाणी 6x 4x + 7 आणि 2x - 7 या तिघांची बेरीज 180 दाखवायची. xची किंमत काढायची मग ठरवता येईल. हे 3 कोण आहेत? या ठिकाणी 6x 4x + 7 + 2x - 7 बरोबर 180. x 6x आणि 4x 10x आणि हे 2x 12x. या ठिकाणी 7 - 7 0. त्यानंतर या ठिकाणी बरोबर 180 आहेत. त्यामुळे x बरोबर 180ला 12 भागायचं. 12 × 12
6 उरले, 18तनं 12 गेले, 6 उरले, पुढं 60 दिले, 12 पंचे 60, 15 आलं. म्हणजे 6 एक्सच्या ठिकाणी 10 सक 6 एक्सच्या ठिकाणी एक्सची किंमत 15 आल्या, 15 सक्क 90. 4 एक्स अधिक 7 म्हणजे आता 90 मापाचा कोण आहे म्हटल्यानंतर हा निश्चितच काटकोन त्रिकोण आहे. ओके, या ठिकाणी पाहूया अचूक पर्याय सी काटकोन त्रिकोण. विषमभुज त्रिकोण आहे, समभुज त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोण आहे, राईट अँगल ट्रँगल आणि समद्विभुज त्रिकोण आहे, आयसोसेलेस ट्रँगल. समभुज त्रिकोण इक्विलॅटरल ट्रँगल, विषमभुज त्रिकोण या ठिकाणी स्केलियन ट्रँगल म्हणजे एक 90 मापाचा आहे म्हणून काटकोन त्रिकोण. ओके, अचूक पर्याय सी. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. या पुढचे प्रश्न आहेत ते आपण लगेचच उद्याच्या पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. भोसले सर जाकले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. बेल आयकॉनच्या पुढे क्लिक करा. धन्यवाद.